तर भावांनो, ही गाडी जयपूरवरून आल्या वाटाणा भरून, राजस्थान जयपूर. ही गाडी सकाळी 4 वाजता लागणार होती कोल्हापूरमध्ये, पण लेट झाल्यामुळं दुपारी 1 वाजता आली कराडमध्ये. कारण गाडीचे दोन्ही पण टायर फुटले होते, त्यामुळे गाडी लेट लागली. या गाडीतला वाटाणा तिन्ही गाड्यात भरून, एक गाडी चालल्या कुरुंदवाडला, एक गाडी चालल्या संकेश्वरला आणि एक गाडी चालल्या पेठवडगावला. तर घेतल्या गाड्या वेड्या भरून आणि निघलो. सगळ्यात पहिली सोन्याची गाडी सुटली होती, ती पण बघा काशेगावमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकली होती. मी पण अडकलो होतो, सगळीच जण अडकलो होतो. तेवढा सोहेल बाई बघा निघला होता पुढं. तो थांबला होता टोल नाकावर कोल्हापूरच्या. तिथं गेलो, थांबलो जरा 5 मिनिटं आणि लगेच तिथं निघलो. पुढं जातोय त्यावर कोल्हापूरच्या ब्रिजवर पण ट्रॅफिक जाम. आता म्हणलं टायमिंग मंडी बरोबर होणार आहे. कागलमधनं शिरलो बघा खाली, लागलो आदमापूर रोडला. पुढं गेलो निप्पाणीच्या अलीकडं. टायऱ्या पण गार करूया म्हणलं आणि आपण पण जरा गार होऊया. कारण पुढं लागतं बघा येनमाडती कानझाड ती राज्य म्हणजे कर्नाटक. पोचलो कसं बस मार्केटमध्ये, लावली गाडी खाली केली. त्याला म्हणलं बाबा दे पाडतीची भाडं, म्हणजे दिवसाबरोबर जाऊ दे घरी. गाडी खाली करून आलो बघा पंपात, म्हणलं टाकी फुल करून जाऊया इथनं. पुढं आलो बॉर्डरवर. त्या दिवशी माझ्या गाडीचं 2450 किलो भरलं होतं आणि आज 2340 भरलंय. काटा असले का नकले काय कळण झालं या. तिथनं काय आलो बघा मार्केटमध्ये, गाडी लावली मस्तपैकी आणि जाऊन झोपलो निवांत घरी. कारण दुसऱ्या दिवशी आपली गाडी भरायची होती. सोहेलची गाडी पण भरायची होती आणि माझी पण गाडी भरायची होती. त्याची भरली बघा नाशिकला आणि माझी भरली नांदेडला.